बातमी आहे पावसाची। मराठवाड्यामध्ये सोमवारीही पावसाने तडाखा दिलाय। 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यामधल्या 2 लाख हेक्टरवरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मराठवाड्याला पावसाचा तडाखा, 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। बीड जिल्ह्यामधील 61 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। छत्रपती संभाजीनगरमधील 47 मंडळांमध्ये अतिवृष्टी। जालना जिल्ह्यामधल्या 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। लातूरमधील 31 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। धाराशिव जिल्ह्यामधल्या 16 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेतीचं नुकसान। नांदेडमधील 45 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा। परभणीमधल्या 50 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेती पिकांचं नुकसान। हिंगोली जिल्ह्यामध्ये 26 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। आज पावसाने काही प्रमाणात विश्रांती दिलेली आहे, परंतु या 3 दिवस मुसळधार झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये लाखो हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे जवळपास 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याचं प्राथमिक अंदाज शासनाने सांगितलेला आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 25 जनावरांचा देखील मृत्यू झालेला आहे। नांदेड जिल्ह्यातील 93 पैकी 45 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली प्रशासनाने माहिती दिलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। त्याचबरोबर जे सोयाबीनचं जे पीक आहे, सोयाबीनसह खरीप हंगामातील जे पिके होते, मूग असेल, उडीद असेल आणि सोयाबीन असेल, या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यामध्ये आहोत। या ठिकाणी अक्षरशः सोयाबीन पेरलेले होतं। या सोयाबीनच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जे काही जे खरीप हंगाम धोक्यात आलेले आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे, तरुण शेतकरी आहे, त्यांचं जे शेत होतं। काय सांगाल, काय परिस्थिती आहे आता पिकांची? आता पिकाची खूप नुकसान झालेलं आहे। पाणी चार परस तरी आमच्या शेतामध्ये ते नांदेडच्या नाल्याचं पाणी आलेलं आहे आणि इकडून नदीचा उसावा पण आलेला आहे आणि भरपूर नुकसान झालेलं आहे। काय शेतामध्ये कुठलं पीक होतं? सोयाबीन आहे। सोयाबीनाचं नुकसान झालेलं आहे भरपूर। काय सरकारकडे काय मागणी कराल? मागणी म्हणजे आमचे नुकसान जे आता जे व्हायला त्याच्यावर नुकसान तर भरपाई करून देणं जरुरीच आहे ना आता। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड।